गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जयत्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम। तया आदिना अंत मांगल्यची मूर्तिमंत आनंद कदाना घंत जगता लागी श्रीराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम। थोडा प्रवचनाचा बाज येईल, व्याख्यानाचा येईल की नाही माहीत नाही, ती प्रवचनाची एक सवय आहे। आणि सगळे ओळखीचे आहेत खरं म्हणजे, कोणीच मला इथे अनोळखी नाही आहे, पण आज वेगळंच दडपण आलं आहे कारण वेगळ्या भूमिकेतून इथे उभी आहे। थोडीशी तोंडाला कोरड वगैरे जी पडते म्हणतात तसं सगळं झालं आहे, पण मी स्वामीजींच्या चरणी आधी नतमस्तक होते की त्यांनी मला सांभाळून घ्यावं, आणि अर्थातच आपण सगळे श्रोते आहात ते पण मला सांभाळून घेतील। मी सगळ्यांची नावं घेतली तर प्रत्येकच माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिसत आहेत वयानी आणि ज्ञानाने, त्यामुळे मी फक्त आदरणीय रामभाऊ गुरुजींना सगळ्यांच्या वतीने वंदन करते। म्हणजे तुम्हाला ते वंदन आहेच, कारण प्रत्येकाचं नाव घेतलं तर डॉक्टर मोडकांपासून सुरू करावं लागेल की जे माझे प्रेरणास्रोत आहेतच, त्यांचा अभ्यासही खूप आहे, सगळ्यांचाच आपला अभ्यास खूप आहे। मी सगळ्यांना वंदन करते, माझ्या श्रीगुरूंना वंदन करते। आणि माझा विषय मला चांगल्या प्रकारे मांडता यावा यासाठी आणखी एका देवतेला म्हणजे वाणीच्या देवतेला वंदन करते, कारण विषय आज तिचा आहे, वाग्देवतेचा आहे, ती तिथे विराजमान आहेच, तिची कृपा सर्वांवर असावी आणि आज विशेषत्वाने तिने माझ्यावर करावी, म्हणून मी वाग्देवतेला देखील वंदन करते। आजचं हे 5वं पुष्प आहे। आधीची पुष्प एका उंचीवर त्या सगळ्यांनी नेऊन ठेवलं आहे आणि त्यामुळे मलाही ती उंची सांभाळायचा एक मोठा भाग माझ्यावर आलेला आहे। हनुमान मंदिर योगासन वर्ग आपले रौप्य महोत्सवी वर्ष या प्रवचनमालेचे आयोजन करून साजरे करते आहे। हा एक फार स्तुत्य उपक्रम आहे। खरं पाहायला गेलं तर योगाभ्यास हे आचरणाचं शास्त्र आहे असं म्हणतात, त्याच्यामध्ये बोलायला काही फारसं नसतं, कारण प्रत्यक्ष करणं आहे, आसनं करणं, प्राणायाम करणं, मग बोलण्याचा भाग काय येतो, तर महत्त्वाचा भाग हा आहे की जेव्हा आपण कृती करतो त्याला जर विचारांची जोड असेल तर ती कृती आपल्याला एका उंचीवर नेऊन ठेवते, आणि त्यामुळे बोलणं हेही महत्त्वाचं आहे, विचार करणं हेही महत्त्वाचं आहे। आजचं हे प्रवचनाचं जे पुष्प आहे ते गुंफताना मला पुन्हा एकदा आदरणीय गुरुजींना धन्यवाद द्यावेसे वाटतात, कारण त्यांनीच हा विषय सुचवला जो आपल्या योगप्रकाशच्या दिवाळी अंकामध्ये आला होता लिहिण्यात, पण गुरुजींना असं वाटलं की ह्याच्यावर अजून काही थोडं बोलता येईल, आणि म्हणून तो जो विषय आहे, जी ओवी आहे, त्याच्यावर आणखी थोडा विचार करण्याची संधी गुरुजींमुळे मला मिळाली। ह्या ठिकाणी हे जे विषय आहे तो एक थोडासा वेगळा विषय आहे, आपल्या नेहमीच्या वाचनातला कदाचित नसेल, आणि थोडासा ज्याला म्हणतात टेक्निकल, मराठी भाषेमध्ये जर आपण म्हणू टेक्निकल विषय आहे, आणि त्यामुळे त्याला थोडासा मी प्रयत्न केला आहे थोडा सोपा करण्याचा। या ठिकाणी आपल्याला जो विषय आहे तो ज्ञानेश्वरीमधली ओवी आहे। श्रीमद भगवद्गीतेमध्ये 6वा अध्याय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आत्मसंयम योगाचा आहे।
आणि त्यामध्ये साधकांनी आणि त्यातही विशेषत्वाने योग साधकांनी कशा प्रकारे साधना करावी याचं मार्गदर्शन आपल्याला 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्या श्लोकांवर ज्ञानदेवांनी ज्या ओव्या लिहिल्यात आणि त्याद्वारे जे विवेचन केलेलं आहे त्याचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की योगाभ्यास हा आपल्याला कोणत्या उंचीपर्यंत घेऊन जातो, अंतिम ध्येय योगाभ्यासाचं काय आहे हे आपल्याला त्या ओव्यांचा अभ्यास करताना, कदाचित अध्यायातल्या श्लोकांचा अभ्यास करताना नाही लक्षात येणार, पण ज्ञानदेवांच्या ओव्यांचा जर आपण अभ्यास करत असू तर खरोखर असं वाटतं की कुठपर्यंत जाता येतं एका योगसाधकाला आणि त्यातून प्रेरणा मिळते. कारण आपल्या या सगळ्या प्रवचनमालेचं सूत्र आहे योगाभ्यासामिळो प्रेरणा. ती प्रेरणा आपल्याला देण्याचं काम त्या ओव्यांच्या अभ्यासाद्वारे मिळतं. पण प्रेरणा मिळत असताना फार ठिकाणी असं वाटतं की काही शब्द असे आहेत जे ज्ञानदेवांनी वापरले आहेत किंवा काही संकल्पना आहेत ज्या त्यांच्या अनुभवातल्या आहेत, जसं औटपीठ नावाचं आहे, गोल्हाट आहे, काखीमुख आहे, चंद्रामृत आहे. ह्या सगळ्या संकल्पना तेव्हा वाचत असताना वाटतं की हे काय आहे, म्हणजे ह्याचा कधीतरी आपल्याला अनुभव येईल का, अशी एक शंका येते. आणि मग मला या ठिकाणी तो एक संवाद आठवतो प्रज्ञाभारती वर्णेकर सरांचा आणि स्वामीजींचा. एक प्रश्न विचारला प्रज्ञाभारती वर्णेकरजींनी स्वामीजींना. ते म्हणाले, अनेकांनी हा प्रश्न आत्तापर्यंत विचारला होता, हाच की स्वामीजी, योगप्रचाराच्या आपल्या महान कार्यात नुसती योगासने आणि फार तर प्राणायाम एवढ्यावरच आपण लोकांना समाधान मानायला का लावता? अंतरंग योग साधनेचा सामाजिक प्रकल्प आपण का बरं हाती घेत नाही? स्वामीजी थोडा वेळ गंभीर राहिले. ते थांबले तिथे. त्यांनी ह्या महात्म्यांची, थोर पुरुषांची एक ही आपण म्हणूया की असतंच असं की ते लगेच उत्तर देत नाहीत. आपण गुरुजींचंही पाहिलं असेल की थांबतात. आणि काही जण म्हणजे माझ्यासारखे उतावीळ असतात की केव्हा, मला माहिती आहे सगळं, मी आता केव्हा उत्तर देऊ. पण हे थोर पुरुष तसं नाही करत, शांत बसतात काही ठिकाणी काही वेळ. आणि बहुतेक माझ्या मते ते वाग्देवतेचा आशीर्वाद घेत असावेत असंच मला वाटतं. तसंच स्वामीजी पण थांबले. आणि वर्णेकरजी म्हणतात की कदाचित मला असं वाटलं की स्वामीजी जर थोडा वेळ थांबले आहेत, गंभीर झाले आहेत, तर त्यांना उत्तर देण्याची इच्छा नसावी असं समजून आता विषय कसा बदलावा असा शोध मी मनाशी घेऊ लागलो. आणि तेवढ्यात मग स्वामीजी उत्तर देऊ लागले. ते म्हणू लागले की ते म्हणाले की म्हणजे किंचित हसून म्हणाले, इथे येणाऱ्यांचे तेवढ्यावरच समाधान असते. त्यांच्या जिज्ञासेचे बोट धरून नेता येईल तेवढेच पुढे नेता येते. पण आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. स्वामीजी म्हणाले, एखाद्या साधकाने पुढे जातो असं म्हणावर तर त्याचा हात मी सोडून थोडाच देणार आहे. पण बहुतेकदा केवळ रोगमुक्तीसाठी, शरीर स्वास्थ्यासाठी योगाभ्यासाकडे लोकांची धाव असते. आध्यात्मिक अनुभूती तर दूरच राहिली. दीर्घ अनामय निरोगी जीवन मिळावं अशा देहाच्याच पातळीवर जगणाऱ्याला आणि त्या पलीकडे पाहू न इच्छिणाऱ्याला एवढाच योगाभ्यास पुरे आहे. याच्यावरून हा प्रसंग सांगण्याचं कारण हेच आहे की जर अधिकार मिळवायचा असेल तर आपल्याला तो मिळवता येऊन पुढे जाण्याचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. पण तिथे पण हा खूप मोठा आहे की आपण योगाभ्यास कोणत्या उद्देशाने करतो, कोणत्या ध्येयाने करतो. आणि त्यामुळे हा आत्मसंयम योग जो आहे तो आपल्याला मार्गदर्शन करणारा आहे. आणि त्याहीपेक्षा जसं आपण म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यांमधून आपल्याला तो सगळा प्रवास त्यांनी स्पष्टपणे सांगितला आहे. विषय का बरं आला, कारण आपण हे जे 2 श्लोक विशेषत्वाने पाहणार आहोत किंवा त्याच्यावर ज्या ओव्या आहेत ते 2 श्लोक बहुतेक जणांनी
आपल्या लेखामध्ये उद्धृत केलेले आहेत, सगळ्यांना ते माहीतही आहेत. बहुतेक आपण जर योगप्रकाशचा दिवाळी अंक पाहिला तर त्यामध्ये विशेषत्वाने तो एक श्लोक तर बहुतेकांच्या लेखामध्ये येतो आहे, कारण तो खरोखरच मार्गदर्शक आहे. पहिला श्लोक आहे 6व्या अध्यायातला 16वा, नात्यश्न तस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. हे अर्जुना, हा योग फार खाणाऱ्याला, अजिबात न खाणाऱ्याला, फार झोपाळूला, तसेच नेहमी जागरण करणाऱ्याला साध्य होत नाही. यावेळचा विषयही आपला योगाचार धर्म असाच होता आणि त्यामुळे हे 2 श्लोक येणारच त्याच्यामध्ये. पुढचा जो श्लोक आहे, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. दुःखाचा नाश हा महत्त्वाचा आहे याच्यामध्ये मुद्दा, जो विसरला जातो. तो आपण जर घ्यायला गेलो तर हे पूर्ण आध्यात्मिक होईल. असो, पण आपण थोडक्यातच पाहू की दुःखाचा नाश करणारा योग यथायोग्य आहार विहार करणाऱ्याला, कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला आणि झोपणे व जागणे ज्याची यथायोग्य आहेत त्याला साध्य होतो, असा अर्थ आहे. सरळ सरळ अर्थ आहे. ह्या दोन्हीवरील आता हे श्लोक तर आपण पाहिले, त्याचा अर्थही आपल्याला साधारणपणे कळला, पण या श्लोकावरील ज्ञानदेवांच्या ओव्या संपूर्ण पाहायला आपल्याला वेळ नाही, म्हणून आपल्या विषयाच्या संदर्भातली जी ओवी आहे त्याचाच फक्त विचार करू. आणि गंमत अशी आहे की या दोन्हीही श्लोकांमध्ये जो विषय ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ओवीमध्ये मांडला तो स्पष्टपणे आलेला नाही. ओवी आहे, मितला बोली बोलीजे मितिलया पाऊली चालिजे निद्रेही मानू दीजे अवसरे एक. आता यामध्ये मितला बोली बोलीजे हा शब्द तरी कुठे आला आहे का? युक्ताहार विहारस्य ह्याच्यावर आपण पुढे ती उकल केलेली आहे, पण असं जर आपण पाहायला गेलो की स्पष्टपणे ह्या बोलण्यावर किंवा चालण्यावर असा कुठेही या श्लोकामध्ये आपल्याला उल्लेख दिसत नाही. त्या ओवीचा अर्थ आहे, मोजके शब्द बोलावे, मोजक्या पावलांनी चालावे, झोपेलाही एका योग्य प्रसंगी मान द्यावा. या ओवीतला जो पहिला चरण आहे तो आजचा आपला अभ्यासाचा आहे. प्रत्यक्षपणे ह्या चरणाचा उल्लेख किंवा यामध्ये जे सांगितलं आहे त्याचा उल्लेख आपल्याला श्लोकामध्ये दिसत नाही, पण ज्ञानदेवांनीच त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे की भगवंतांनी जी योग साधने संक्षेपाने सांगितली आहेत त्या संक्षेपाची मी कापडाच्या गठ्ठ्यावरचा दोर सोडून त्यातील यथार्थरूपी कापडाच्या घड्या झाडून साफसूफ करून श्रोते याचे गिऱ्हाईक आहेत असे जाणून मी त्या उकलून दाखवल्या आहेत. अर्थ काय आहे? असं अनेक ठिकाणी दिसतं की श्लोकामध्ये जे नाही पण जे भगवंतांना सांगायचं आहे ते ज्ञानेश्वर महाराजांनी जणू हळूहळू ते श्लोक उकलून आपल्यासमोर मांडलेलं आहे. तशीच ही ओवी आहे आणि प्रत्येक ओवी म्हणूनच आपणही अशी हळूहळू उकलून जर अभ्यास केला तर ज्ञानदेव आणि भगवंत त्यातून आपल्याला काय सांगतायत ते हळूहळू आपल्यालाही कळेल. मी कालच एका प्रवचनामध्ये विषय ऐकला, आमच्या स्त्री वर्ग इथे जास्त आहे तो नेहमीच असतो. आपण जेव्हा स्वतःसाठी साडी खरेदी करायला जातो, आता आमचे काका म्हणजे माझे डॉक्टर काका नेहमी म्हणतात की अपरिग्रह असं शिकवायचं आणि कपाट उघडल्यावर साड्यांचा ढीग अंगावर पडतो, हा अपरिग्रह आहे का? असो, माझं पण तेच आहे, पण समजा विषय वेगळा जाईल, विषय वेगळा होईल. सांगायचा मुद्दा हा आहे की जेव्हा आपण भगिनी वर्ग जेव्हा साडी घ्यायला जातो, स्वतःसाठी घ्यायला जातो, तेव्हा आपण पदर आणि पदर उकलून पाहतो की नाही? सांगा बरं मला. कोणीच असं करत नाही ना की आपल्याला दुकानदारांनी साडी समोर ठेवली आणि चला ही पसंत पडली आणि आपण घेऊन आलो. नाही, आपण काय करतो? आपण अशी छान त्याचा पोत पाहतो, प्रत्येक पदर उकलून पाहतो, ती त्याला नेसायला सांगतो आणि मग म्हणतो हां ही आता मला बहुतेक चांगली दिसेल. आणि एकच नाही 3-4 साड्या वगैरे, ते जाऊ दे मग जाऊ दे. म्हणजे
आपण जास्त त्याच्यावर मी बोलत नाही, विषय तो नाही आहे, पण असं आपण करतो ना. मग ओव्यांच्या संदर्भामध्येच आपण असं का करत नाही? खरं जसं आपण म्हटलं, स्वामीजींनी जसं म्हटलं की आपल्याला शाश्वत सुख जर मिळवायचं असेल तर हे संत, आपण मगाशीच म्हटलं की ते आनंदाचे स्थळं, ते जे सांगतात ते आपण जाणून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्या दृष्टीने आपण ह्या ओवीचा अभ्यास करणार आहोत, हेच मला इथे सांगायचं होतं. तो पदर आणि पदर उकलून घ्यायचा आहे. ती ओवी माझ्याशी बोलली पाहिजे नेहमी, खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला त्याच्यातलं जर समजायचं असेल तर तिच्याशी आपली मैत्री झाली पाहिजे. ती काय सांगते हे आपल्याला कळायचं असेल तर शांतपणे बसून आपण तिचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग ती हळूहळू आपल्याशी बोलू लागते, आणि बोलू लागली की मग आपल्याला त्यामध्ये काय सांगायचं आहे हे कळू लागतं. तो थोडासा प्रयत्न मी माझ्या अल्पमतीने करणार आहे. तर ओवी आहे, मितला बोली बोलीजे, मोजके शब्द बोलावे. खूप आयाम आहेत या एका विषयाला. मग बोलणं कसं असावं यावर बरंच काही बोलता येईल. व्यावहारिक जे बोलणं असतं त्याच्यामध्ये अशी ते आहे ना, ऐसी वाणी बोलिये मन का आपाक होय, हा एक त्याच्यामध्ये पुष्कळचा एक आयाम आहे त्याचा. किंवा मग नैतिक एक त्याला आयाम आहे की कोणाचं नुकसान होईल असं बोलू नये. म्हणजे त्याच्यासाठी उदाहरण देतात, एक साधू जेव्हा झाडाखाली बसले असताना एक कसाई एका गायीच्या मागे लागला असताना गाय वेगळ्या दिशेला गेली, आणि कसायाने त्यात जेव्हा साधू महाराजांना विचारलं की या दिशेने गाय गेली का, तर ते म्हणे नाही, दुसऱ्या दिशेने गेली. हा नैतिक आहे ना, म्हणजे नैतिक आयाम झाला वाणीचा, की आपण ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी सत्य नाही बोललं तरी चालेल. असे अनेक आयाम आहेत. एक पारमार्थिक आयाम या विषयाला येतो की ज्यामध्ये मी केवळ सत्यच बोलत आलो आहे असं हे सगळे संत सांगतात. माझी या सत्य वाचेचे तप, मी आत्ता नाही तर पूर्वीपासून केवळ आणि केवळ सत्यच बोलत आलो, म्हणून मला आज हे जे काही पुण्य आहे ते मिळालेलं आहे. पण हाही तो आयाम नाही असं जर पाहायला गेलं, हे जर सगळे आयाम पाहायला गेले तर हे अनेक पैलू त्या विषयाला आहेत. आणि मग फक्त जर पारमार्थिकदृष्ट्या पाहायला गेलं तर सत्य एकच की ब्रह्म सत्य जगन मिथ्या. त्यामुळे बाकीचं जे सगळं बोलणं असतं ते अवांतर बोलण्यामध्ये येतं, आणि फक्त शास्त्र, संत आणि श्री गुरु जे बोलतात तेच बोलणं हे सत्य बोलणं असतं, आणि तेच आपल्यासाठी उपयुक्त असतं. 4 महावाक्य हेच फक्त सत्य बोलणं आहे, आणि इतर सगळं अवांतर किंवा ज्याला वायफळ असं बोलणं आहे. हे सगळे आयाम त्याच्यामध्ये येतात. सांगायचा मुद्दा हा की आपल्याला त्याकडे जायचं नाही आहे. आज आपल्याला हा मितला बोली बोलीजे हा आपल्या योगाभ्यासाच्या दृष्टीने कसा आपल्याला प्रेरणा देणारा ठरणारा आहे. कारण योगाभ्यासा मिळो प्रेरणा हे सूत्र आहे आपल्या संपूर्ण प्रवचनमालेचं. मितला बोली बोलीजेमधून योगाभ्यासाला कशी प्रेरणा मिळणार आहे याचा विचार करण्याचा प्रयत्न करू. योगाभ्यासाचा आणि या विषयाचा सांगड घालण्याचा थोडा प्रयत्न करते. हा विषय काही खरं म्हणजे वेगळा नाही. आपण आजकाल डाएट खूप ऐकतो ना. मला परवा एकाने बोलता बोलता म्हटलं की इंद्रियांच्या डाएटवर लिहाल का. डाएटवर लिहाल म्हटल्याबरोबर कसं वाटतं, काहीतरी आधुनिक विचारांचं आपल्याला त्यामध्ये असा एक मागोवा घेता येईल का असं वाटतं. डाएट जसं आम्ही योगाला जातो असं म्हटलं की कसं वाटतं, फॉरवर्ड आहेत बाबा. मग ते काय ते काखेमध्ये त्यांची ती मॅट वगैरे घेऊन गेलं, आणि ते तसा एक वेगळा काहीतरी असा ड्रेस वगैरे घालून गेलं की हां आता हे बरोबर आहे. पण आपण साध्या आपल्या ड्रेसमध्ये आणि साध्या आपली चादर, आणि आम्ही योगाभ्यासी मंडळात योगाभ्यास करायला जातो असं म्हटलं की वाटतं की काय हे, म्हणजे त्यापेक्षा आम्ही योगाला जातो म्हटलं, तसं आम्ही डाएट करतो म्हटलं की वाटतं किती फॉरवर्ड आहेत. जसं दीक्षित डाएट असं खूप जण आजकाल फॉलो करतात. वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये, पण हा डाएट हा शब्द स्वामीजींनी केव्हाच सांगितलेला आहे आपल्याला, आणि त्यामुळे त्यात काहीच खरं नवीन नसतं. पण त्याच्यावर असा मुलामा आधुनिकतेचा लावला की सगळ्यांना ते अट्रॅक्टिव्ह वाटतं. सांगायचा उद्देश इथे आहे की आपण हे डाएट
किंवा त्यालाच प्रत्याहार हे नेहमीच ऐकत आलो आहोत, त्याचा अभ्यासही केलेला आहे. आणि प्रत्याहार हे योगाचार धर्माचं एक महत्त्वाचं अंग आहे. त्यामध्ये आपण जर प्रत्याहाराची व्याख्या जर पाहिली तर स्वविषया संप्रयोगे चित्तस्य स्वरूपानुकार इवेंद्रियाणाम प्रत्याहार. हा बरोबर आहे ना सर? अशीच त्याची आपल्याला पतंजली योगसूत्रानुसार व्याख्या केलेली आहे. काय की इंद्रियांचा आपापल्या विषयांशी संबंध न येता ती चित्ताचे अनुकरण करतात. अनुकार इव म्हणजे नक्कल करणे किंवा अनुकरण करणे. चित्ताचं अनुकरण करतात म्हणजे काय करतात? मग चित्त काय करतं? हा एक महत्त्वाचा इथे मुद्दा आपल्याला लक्षातच घेतला पाहिजे. चित्त काय करतं? तर चित्त धारण करतं. एखादा विषय मन संकल्प विकल्प करतं, बुद्धी निर्णय करते, झालेला निर्णय घट्ट पकडून ठेवण्याचं काम चित्त करतं. ते चित्त जे आत्मतत्वाच्या अभिमुख असतं त्याचं अनुकरण सर्व इंद्रियांनी करावं असं प्रत्याहारामध्ये सांगितलेलं आहे. मग काय महत्त्वाचा इथे मुद्दा येतो की कोणत्या चित्ताचं इथे अनुकरण करावं? जे चित्त आत्माभिमुख झालेलं आहे. आपलं चित्त आत्माभिमुख असतं का नाही हा प्रत्येकाने विचार करून तसा करण्याचा प्रयत्न आपल्याकडून स्वामीजी रोज करून घेतात. कसा? यम नियम आसन प्राणायाम ह्यामुळे चित्त बाहेरील विषयांपासून विमुख झाल्याशिवाय ते आत्माभिमुख होत नाही आणि मग त्याशिवाय प्रत्याहार साधत नाही. बरोबर चाललंय ना? मग आपण आसन आणि प्राणायाम का करतो? तर चित्त आत्माभिमुख होण्यासाठीच करतो ना. तसंही योगश चित्तवृत्ती निरोध हा म्हणजे वेगळं काय आहे? चित्त त्याला आत्माभिमुख कसं होतं आसन करत असताना? सांगा बरं. आसन करत असताना आपण जेव्हा स्थिर सुखम आसन करत असताना हे विचार आधी करून ठेवायचे आहेत. आणि मग करत असताना जर मी विचार केला की आपल्याला 3 या ठिकाणी आयाम आसनांचे सांगितले आहेत. स्थिर सुखम आसनम, मी जेव्हा शरीर आणि मनाचं स्थिरत्व प्राप्त करून घेईन तेव्हाच मला आसन जमणार आहे. मी कधीच माझा हात हलवत कसाही हलवीन तर त्याला आसन म्हणत नाही. योग्य प्रकारानेच मी मन स्थिर झाल्यावरच शरीर योग्य प्रकाराने तशी कृती करणार आहे. मनाचं आणि शरीराचं स्थिरत्व जर असेल तर चित्त पण स्थिरच राहायला पाहिजे. दुसरा जो आसनांचा आपल्याला सूत्र सांगितलंय प्रयत्न शैथिल्यानंत समापत्तीभ्याम. मग प्रयत्नपूर्वक शिथिल झाल्यावर मला अनंताच्या समीप जाता येतं म्हणजेच माझं चित्त आत्माभिमुख झाल्याशिवाय मला ते शिथिलीकरण साध्यच नाही होत किंवा मी शिथिल झालेलीच नसते. आसनाची पूर्ण स्थिती मला प्राप्तच झालेली नसते. आणि मग ततोद्वंद्वान अभिघातः म्हणजे सर्व द्वंद्वांचा जेव्हा पूर्णतः नाश होतो तेव्हा चित्त समाहितच असतं. आणि समाहित चित्त हे आत्माभिमुखच असणार आहे कारण आत्मा तसा आहे, स्थिर आहे. म्हणजे मग आसन करत असताना आपोआपच चित्ताची आत्माभिमुखता आपण साधतो की नाही सांगा बरं? म्हणजे साधली गेली पाहिजे. मग म्हणून स्वामीजींनी आसनांवर का भर दिला? मग पुढे तर प्राणायाम हे तर चित्त एकाग्र झाल्याशिवाय साधणारच नाही आहे आपल्याला माहिती आहे. कारण प्राणायामाचे इंद्रिय मन आहे. आपलं मन कुठेतरी भरकटत आहे आणि मी प्राणायाम करतो आहे शक्यच नाही. पूर्णपणे मनाची एकाग्रता नसेल तर तो प्राणायाम नाही. त्यामुळे प्राणायाम करत असताना तर आपल्याला ही मनाची एकाग्रता, बुद्धीचा निर्णय आणि चित्त हे समाहित होऊन आत्माभिमुखच होतं तेव्हाच तर मला प्राणायाम करता येतो. किंवा प्राणायाम करत असताना हे सर्व मला करता आलं पाहिजे, तिकडे माझं लक्ष असेल तर स्वामीजींना अभिप्रेत जसा आसन आणि प्राणायामाचा अभ्यास मी करते आहे असं मला वाटलं पाहिजे. आणि असं झाल्यानंतर मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की धारणा सुचयोग्यता मनसहा, माझं मन किंवा चित्त धारणेला योग्य होतं. मग आलं ना इथे परत तेच आलं ना की हे असं केल्यानंतरच माझी
धारणा दृढ होते, पक्की होते आणि मग हे जे सर्व इंद्रिय जी आहेत ती आपोआपच चित्ताचं अनुकरण करतात. बरोबर आहे, मी बरोबर सांगते ना? त्याला प्रत्याहार म्हणतात. प्रत्याहार याचा जो आपल्याला अर्थ अभिप्रेत आहे की आपल्या विषयांशी संबंध त्यांचा तोडून चित्ताचं अनुकरण करणे आणि जे चित्त, कोणत्या चित्ताचं की जे आत्माभिमुख झालेलं आहे, अशा प्रकारे जर आपण आसनं आणि प्राणायाम केला तर आपोआपच प्रत्याहार साधतच असतो. मग वेगळं काय करावं लागणार आहे मला सांगा बरं? आपण माझे डोळे काही दुसरा एखादा विषय पाहतायत आणि मी आसनं करते आणि प्राणायाम करते आहे, तर ते ह्या सगळ्याला विरोध, छेद देणारं आहे. त्यामुळे डोळे बंद करून पूर्णतः एकाग्र होऊन आपण जेव्हा आसन आणि प्राणायाम करतो तेव्हा आपण प्रत्याहारापर्यंत आपोआप सहजच जातो आणि मग आपल्याला ते मितला बोली जे म्हणजे काय हे समजून घेणं सोपं जातं. या ठिकाणी मला एक श्रुती सांगायची आहे, जी मुंडक उपनिषदामधली श्रुती आहे, जी इंद्रियांशीच संबंधित आहे. श्रुती असं सांगते, सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषा समिधः सप्त होमाः सप्त इमे लोकान् येषु चरन्ति प्राणा गुहाशया निहिता सप्त सप्त. मी अर्थ सांगते की त्या पुरुषापासून 7 प्राण उत्पन्न झाले आहेत. तो एक रूपक आहे जे अतिशय सुंदर असं ऋषींनी रचलेलं आहे. त्याच्यात थोडं कवित्व पण येतं. 7 प्राण उत्पन्न झाले आहेत. कोणते? 2 डोळे, 2 कान, 2 नासिका मार्ग आणि 1 मुख. ही त्यांची कल्पना आहे, हे रूपक आहे. इथे का बरं ही श्रुती घेतली गेली? कारण या सगळ्यांच्या 7 शक्ती आहेत आणि 7 समिधा म्हणजे त्या इंद्रियांचे विषय आहेत. आपल्या विषयाशीच सांगते मी विषयापासून बाजूला गेलेली नाही. 7 होम म्हणजे त्या विषयांचे ज्ञान आणि अशी ही 7 स्थाने उत्पन्न झालेली आहेत. आता गंमत काय आहे पहा, एक मुद्दा लक्षात आला का तुमच्या? 2 डोळे आहेत, काम एकच करतात. बरोबर आहे ना डॉक्टर साहेब? डोळ्याचे डॉक्टर आहेत त्यामुळे त्यांनी हो म्हटलं पाहिजे. कानाचे असतील कोणी तर सांगा. आजकाल असं झालंय की उजव्या कानाचे वेगळे, डाव्या कानाचे वेगळे डॉक्टर स्पेशलायझेशनमध्ये. पण तसं वेगळे असले तरी 2 कान मात्र एकच ऐकतात. उजवा कान वेगळा ऐकतो, डावा वेगळा ऐकतो असं मला तरी अजून ऐकलेलं नाही, किंवा उजवा डोळा वेगळा पाहतो आणि डावा डोळा नाही. 2 डोळे एकच काम करतात, 2 कान एकच काम करतात, 2 नासिका एकच श्वास घेतात. आता तो प्राणायामाचा भाग थोडा वेगळा आहे, पण दोन्ही मिळून एकच कार्य होतं. पण तोंड एकच आहे, कार्य 2 आहेत आणि त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण आहे. एक तर रसना आणि दुसरी वाणी. त्यामुळे हे आपण लक्षात घेत नाही आणि त्यामुळे कठीण वाटतं. आणि एक वेळ ह्या वाणीवर तरी थोडं नियंत्रण येईल, पण रसनेवर नियंत्रण हे सगळ्यात शेवटी येतं असं संत पुरुष म्हणतात. त्या मुखाला फार 2-2 मोठी कामं देऊन ठेवली आहेत आणि म्हणून हा विषय तसाच सोपा नाही. ह्यांचं आपण जे पाहिलं, ह्या सगळ्या इंद्रियांचे जे विषय आहेत, उदाहरणार्थ आपण समजा डोळ्यांचं घेऊ. वाणीचं तर म्हणजे मुखाचं तर आहेच, 2 आहेत. डोळ्यांचा विषय म्हणजे डोळा हा इंद्रिय घेतलं तर त्याचा विषय काय आहे सांगा बरं? रूप, पाहणे, है ना. आणि मग त्याच्या डोळ्यामधून जी एक अंतःकरण वृत्ती जाते, अगदी थोडक्यात सांगणार आहे, ती त्या जे आपण पदार्थ पाहतो त्याच्याशी एकरूप होते आणि मग त्या विषयाचं ज्ञान आपल्या डोळ्यांना होतं. महत्त्वाचं काय आहे इथे की मग जर आपण इथे तो होम करायचा असेल, तो यज्ञ करायचा असेल, तर त्या डोळ्यांनी जर योग्य पाहिलं तर त्यामध्ये त्या वृत्तींच्या समिधा पडतात आणि ती इंद्रियांची देवता प्रसन्न होते. म्हणून ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यजत्राः. हे का बरं सांगितलं?
की त्या देवतेला, त्या इंद्रियांच्या देवतेला जर मला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर, जर करून घ्यायचं असेल तर, पण ती प्रसन्न झाल्यावर आपल्याला काय नाही देणार. माझे डोळे अतिशय सतेज, पाणीदार आणि दूरदृष्टीवाले होतील. आणि स्वामीजींचे तसे होते ना. स्वामीजींना शेवटपर्यंत चष्मा लागलेला नव्हता का? त्या प्रकारे त्यांचं ते संत, ते त्यांच्याबद्दल काय बोलायचं का? कारण त्यांनी जसं डोळ्यांनी जे पाहायला पाहिजे ते फक्त तेच भद्र पाहणं. भद्र जाऊ दे, तो पुन्हा वेगळा विषय होईल. पण म्हणजे हे जर आपल्याला योग्य प्रकारे ह्या इंद्रियांचा एक याला होम आहे, यज्ञ आहे. प्रत्येक इंद्रिय यज्ञ करताय. त्या प्रत्येक इंद्रियामध्ये त्या विषयाच्या आहुती टाकल्या जातात. त्या जर योग्य टाकल्या गेल्या तर ती देवता प्रसन्न होणार आहे, जशी वाणीची देवता. जर मी मितला बोली जे योग्य, अगदी मोजकं, जसं अपेक्षित आहे तसं बोलले तर ती वाग्देवता प्रसन्न होईल ना. आणि तेच मी अस्ताव्यस्त, विचार न करता कसंही बोलले तर ती मला का बरं आशीर्वाद देईल? ती तिथे सतत जागी असते. आणि त्यामुळे तिला जर मला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर मला अतिशय विचारपूर्वक प्रत्येक शब्द बोलता आला पाहिजे. असा हा फार सूक्ष्म विषय आहे. आणि त्यामुळे सतत जागं राहून आपल्याला प्रत्येक इंद्रियांच्या बाबतीत हे आहे, कानाने भद्र ऐकायचं, भद्रच ऐकायचं असो. आणि त्यामुळे आपल्याला हे मितला बोलीजेवर विचार जर करायचा असेल तर मग आपण ही वाणीची देवता जी म्हटलं तिच्याबद्दल थोडंसं आणि त्या 4 वाणी याच्याबद्दल थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्याला आपण म्हणतो की कशा प्रकारे निर्मिती होते या वाणीची, किती महत्त्वाचा हा आपल्या आचरणातला भाग आहे वाणी. आणि मग त्यासाठी आपल्याला ज्या 4 वाणी मिळालेल्या आहेत त्याचा थोडासा अभ्यास करण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. वाणीची निर्मिती कशी होते आणि किती प्रक्रियांमधून ते सर्व जातं. आणि मग तो शब्द जेव्हा वैखरीतून बाहेर येतो तेव्हा त्याच्या आधीच्या ज्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या किती सूक्ष्म आहेत. आणि मग हे सुद्धा मला हेच सांगतं की अरे, बोलताना किती जपून बोललं पाहिजे मी. यासाठी आपल्याला 4 वाणी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहेत. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी आपल्याला माहीत आहेत. आणि ही जी 3 वाणी आहेत म्हणजे परा, पश्यंती आणि परा, पश्यंती आणि मध्यमा ह्या केवळ पहिल्या 3 स्फुरणात्मक आहेत. आपल्याला ऐकू नाही येत काय बोलतो आहे, म्हणजे मध्यमा वाणीमध्ये काय सुरू आहे, परावाणीमध्ये काय सुरू आहे, पश्यंतीमध्ये ते आपल्याला जाणता येत नाही. त्या केवळ स्फुरणरूप वाणी आहेत, त्यांचे स्पष्ट प्रकाशन होत नाही. आणि 4थी वाणी जी आहे ती मात्र, हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की फक्त मनुष्य प्राण्यामध्ये ती विकसित झालेली आहे. हे केवढं मोठं भगवंताचं आपल्यावर एक देणं त्यांनी देऊन ठेवलं आहे आपल्याला, एक विवेक आणि दुसरं वैखरी वाणी. बाकी कोणत्याही प्राण्याला वैखरी वाणीचं विकसन भगवंतांनी दिलेलं नाही. हा जरी मी विचार केला तरी मला प्रत्येक शब्द खूप सांभाळून बोलायला एक प्रेरणा मिळेल. मग याच्यामध्ये हा वैखरी वाणी जे बोललं जातं ते श्रोतृगम्य असतं, आपल्याला ऐकू येतं. म्हणून मग आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथे आहे की कोणताही शब्द मग आपण बोला, तो सुष्ट किंवा दुष्ट असो. सुष्ट म्हणजे समजा राम असं मी म्हटलं, मरा असं म्हटलं, एक सुष्ट आहे, एक दुष्ट आहे. म्हणजे मरा असं म्हटलेलं कोणाला चालत नाही ना. मग तिकडे जाऊन असं मुलांना म्हणतात मर मेल्या, तर ते नाही ना, असं बरोबर नाही वाटत ना. पण मला तो मुद्दा नाही सांगायचा आहे. सांगायचं हेच आहे की कोणताही शब्द, तो सुष्ट असो की दुष्ट, जेव्हा मुखातून बाहेर पडतो तेव्हा तो कधीच नष्ट होत नाही. आणि म्हणून त्याला अक्षर असं म्हटलं जातं. अक्षर ज्याचा कधीही नाश होत नाही. म्हणजे मग मी पुन्हा एकदा बोलताना किती सांभाळून बोललं पाहिजे की मी जे काही बोलते आहे ते कुठेतरी
ते ठेवलेलं आहे. आणि ह्याचं शास्त्रीय दृष्ट्या त्यांनी आपल्याला जर विचार करायचा असेल तर विष्णू सहस्रनाम हे तसं आहे. जेव्हा भीष्माचार्य बाणाच्या शय्येवर पडलेले होते त्यांनी विष्णू सहस्रनाम सांगितलं, पण त्यावेळेला ते कोणी म्हणजे रेकॉर्ड नाही केलं, ज्याला आपण आत्ताच्या भाषेत म्हणायचं. पण मग नंतर माझ्या मते सहदेव त्यांच्याकडे अशी शक्ती होती है ना, हां, त्यांच्याकडे तो स्फटिक होता. त्यांनी त्या ज्या लहरी आहेत त्या सगळ्या आकर्षित करून घेतल्या, म्हणजे ते अंतरिक्षामध्ये ते तसंच्या तसं होतं. त्यांचं ठीक आहे, पण मी जे बोलते ते पण मग असंच कुठेतरी असणार आहे ना, मग मला किती सांभाळून बोलावं लागणार आहे. मितला बोली बोलीजे, त्याला अनेक आयाम आहेत. अक्षर जे आपण म्हणतो, अक्षर ही खरं म्हणजे ध्वनी चिन्ह आहेत. ध्वनी ती त्याला ध्वनी चिन्ह म्हणजे ती कोणाला दिसली, ती ऋषीमुनींना ध्यानामध्ये दिसलेली आहेत. ती ध्वनिचिन्ह ही त्या केवळ ह्या आपल्या लिखाणासाठी नाही निर्माण झाली, कोणाला तरी काहीतरी लिहिता यावं म्हणून ती निर्माण झाली नाही, तर ती ऋषींच्या ध्यानामध्ये त्यांना दिसली, म्हणजे त्यांच्या अनुभवात आली. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की प्राणायामाच्या अभ्यासाने किंवा प्राणायामाचं संचालन, प्राणायामाने प्राणाचं संचारण किंवा संचालन असं करून त्या विशिष्ट अवस्थेला जेव्हा ध्यान जात असे तेव्हा त्या त्या टप्प्यावरती ती ध्वनिचिन्ह प्रगटली असत. म्हणजे आता जर आपल्याला करायचं असेल तर तेवढं ध्यान करून ते शोधायला पाहिजे, पण हे जे आपण हे मान्यच करायचं की हे असं असं त्यांच्या ध्यानामध्ये त्यांना अनुभवायला आलं आणि ऋषींनी त्याची नोंद केली, त्याला मातृका असं म्हणतात. आणि तेवढंच नाही, ती कोणकोणत्या ऋषींना केव्हा केव्हा दिसली त्याचीही नोंद शास्त्रग्रंथात आहे. आणि ती दिसली नाही तर ती दिसायच्या आधी एक विशिष्ट आभा प्रगट झाली आणि म्हणून त्यांना वर्णाक्षर म्हणतात. आपण हा कधी विचार नाही केला ना, त्याला वर्णाक्षर का म्हणतात? वर्णाक्षर कारण तो वर्ण त्या त्या मातृकेला तसा तसा आहे आणि म्हणून त्या त्या वर्णाने ते अक्षर किंवा ती मातृका तशीच त्याच स्थितीमध्ये तशीच्या तशी दिसते. आत्ताही जर प्रयोग केले, तेवढ्या उंचीवरचं ध्यान जर केलं तर तोच अनुभव, तसाच अनुभव येईल असं ऋषींनी सांगून ठेवलंय. मग न ढळणारी न झिजणारी अक्षरे आणि त्या अक्षरांपासून पुढे अर्थवाही शब्द तयार झाला आणि म्हणून यांना मुळाक्षर असंही म्हणतात. मूळ ध्वनी, त्या ध्वनींपासून मातृका, त्या मातृकांपासून शब्द, मंत्र आणि हे सर्व मग पुढे निर्माण झालं. आणि ध्वनिचिन्हे ही 10 अवस्थातून प्रवास करतात हे त्यांनी सांगितलं. तर तो प्रवास अगदी अतिसूक्ष्म प्रेरणा, इच्छा, वासना, संकल्पना जी आहे ना ती अतिसूक्ष्म असते, आपल्यालाही कळत नाही की ती केव्हा निर्माण झाली. आणि ती कुठे असते? ती परेच्याही आधी असते. परेच्याही म्हणून परेहुनी परते घर असं जे म्हणतात की जिथे अतिसूक्ष्म असा एक ध्वनी निर्माण होतो. 10 अवस्था आहेत. तो एक कुठेही ध्वनी म्हटल्याबरोबर नाद निर्माण होतो. तो नाद त्यानंतर थोडासा नाद म्हणजे लहरीच, तिथे वायू असतो, पोकळी असते, लहरी निर्माण होतात. त्या लहरी एकमेकावर थोड्याशा मागे पुढे होतात आणि म्हणून त्याला निरोधिका, मागे पुढे होतात. तर असा निरोधिका नावाचा एक आपण म्हणूया, इथे थोडासा आपण ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय. त्याला हे सगळं परावाणीच्या आधी असतं आणि मग हळूहळू ते थोडं शांत होऊन एक छोटासा अर्धेंदू तयार होतो. कुठे आहे हा शब्द? अर्धेंदुलसितम. गंग म्हणतो ना आपण, गंगच्या आधी हे सगळं असतं है ना. गकारो पूर्व रूपम, अकारो मध्यम रूपम, अनुस्वारश्चान्त्य रूपम, बिंदुरुत्तर रूपम. तर हे सगळं जे आहे ना, हे गम म्हणजे हा अक्षर यज्ञच आहे. कसा तयार झाला ते इथे आपल्याला लक्षात येतं. म्हणून अर्धेंदुलसितम जर आठवत असेल, तारेण रुद्धम, हे सगळं हे ते अक्षर विज्ञान आहे. गंग गणपतये नमः हा जर आणखी
सूक्ष्मात खोलात आपण अभ्यास केला तर हा सगळा अक्षर निर्मितीचा प्रवास सांगणारा तो मंत्र आहे आणि तो मूलाधार चक्रापाशीच असतो. गणपतये नमः. मूळ कुठे आहे? मूलाधार चक्रापाशीच सगळं विज्ञान आहे. मी खूप खोलात अभ्यास केलेला नाही, आधीच सांगते. मला जेवढं काही समजलं तेवढंच मी आपल्या पुढे सांगणार आहे, कारण हा अतिसूक्ष्म असा प्रांत आहे. त्यामुळे जेवढं मला सांगता आलं, म्हणजे हे तलावाच्या काठाकाठांनी बागडणं आहे. त्या तलावामध्ये जर आपण प्रवेश केला तर अफाट असे मोती आपल्याला मिळतील. माझ्या अभ्यासाची मर्यादा मला माहीत आहे, मी तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्यानंतर मग मूलाधार चक्रापाशी ती परावाणी तयार होते, तिचं स्थान ते आहे. आणि परावाणीपाशी मग ते थोडे स्थिरावतात, त्या लहरी, तो नाद. आणि मग इथे एक तो बिंदू थोडासा घन स्वरूपात येतो, म्हणून ही परा. आणि त्यानंतर पश्चंतीच्या ठिकाणी त्याचं थोडं प्रसरण होतं. त्यानंतर मध्यमा वाणी. मध्यमा ही तीनही चक्रांच्या ठिकाणी आहे असं म्हणतात, किंवा आपण पुढे त्याचं थोडंसं पाहणार आहोत. पण अगदी पाहायला गेलं तर मणिपूर चक्र असं म्हटलं जातं. तर मध्यमा वाणीच्या इथे तो आणखी प्रसरण पावतात, त्या लहरी आणखी प्रसरण पावत जातात. आणि वैखरीच्या इथे विखर वायू असतो. तो विखर वायूचंही त्यांनी एक खूप छान सांगितलं की वी म्हणजे विविध पोकळ्या, वै म्हणजे विविधता आहे तिथे. वेगवेगळ्या पोकळ्या आहेत ना, नासिका, कर्ण, मुख. या पोकळीमध्ये तो ध्वनी आदळतो. ख म्हणजे त्या ठिकाणी त्याला पोकळी असं म्हटलं, त्या विविध भागांमधली पोकळी. ख म्हणजे आकाश ना, आकाश पोकळी, मुखामध्ये ती पोकळी आहे. आणि री म्हणजे रम बीज, उष्ण ज्याला म्हणतात होतो तो, उष्ण होऊन. वैखरी म्हणजे विविध पोकळ्यांद्वारे ती उष्णतेचा त्याला सहाय्य घेऊन तो शब्द प्रगट होतो आणि बाहेर पडतो वैखरीतून, आणि तो श्रोतृगम्य होतो. एवढा प्रवास एक शब्द उच्चारण्यापूर्वी होतो. तोही मी खूप थोडक्यात सांगितला, त्याच्यात पुष्कळ आयाम असतील. मग प्रत्येक शब्द बोलताना जर एवढ्या प्रक्रिया होत असतील तर मूळ जे आहे, प्रेरणा, इच्छा, संकल्पना ज्याला म्हणतात, एकोहम बहुस्याम ही मूळ प्रेरणा आहे. त्या प्रेरणेपासूनच हे सर्व निर्माण झालं आहे. त्या मूळ प्रेरणेकडे जर मला जायचं असेल तर बाकीचा प्रवास थांबवत थांबवत मग मला इकडे जायचं आहे. आणि परेहून परते घरापर्यंत जर जायचं असेल तर मला वायफळ शब्द न उच्चारता शांतपणे आतमध्ये जायला पाहिजे. आणि म्हणून मितला बोली बोलीजे, मोजून मापून बोलायचं आहे, कारण इथपर्यंत उलटं यायचं आहे. जे आपण वैखरी वाणी ही त्यांनी म्हटलं की मग त्या ठिकाणी स्वरयंत्र असतं, आणि म्हणजे या आपल्या कंठामध्ये, आणि तिथून पुढे जात असताना मग तालू, दंत इत्यादींचा स्पर्श होऊन मग स्वर, व्यंजन निर्माण होतात. आणि अक्षरशः त्यांनी असं म्हटलंय की ती वाणी मग बडबड करायला लागते. त्याच्यावर जर नियंत्रण नसेल तर त्याला वायफळ बडबड होते. कारण त्याच्यावर कोणाचं नियंत्रण असणार आहे सांगा? इतके आपल्याला बोलण्यासाठी जर आपण म्हणूया मोकळीक दिली आहे, तर मग बोलताना जर आपण लक्ष नाही दिलं तर वैखरी वाणीने मग काहीही बोललं जातं. ते जर बोलायचं नसेल तर हा अभ्यास आपल्याला करायला हवा की किती प्रक्रिया तिथे आहेत. या ठिकाणी आणखी एक मला आपण म्हणूया रेफरन्स म्हणूया, त्याला काय म्हणायचं मराठीमध्ये? संदर्भ. म्हणजे जास्तीत जास्त मराठी बोललं पाहिजे. संदर्भ मराठीमध्ये रेफरन्स हे जास्त चांगलं आहे, कारण तर तो संदर्भ मला एकनाथी भागवतामध्ये मिळाला की भगवंतांनी हे सगळ्या प्रक्रिया स्पष्ट सांगितलेल्या आहेत एका श्लोकामध्ये. एकनाथी भागवतामध्ये म्हणजे भागवतामध्ये, एकनाथी भागवत म्हणजे 11वा स्कंध आहे, त्याच्यामध्ये नाही जाऊ आपण. पण प्रत्यक्ष भगवंतांनी हे सगळं स्पष्ट करून सांगितलं आहे. तो फक्त श्लोक सांगते. यथा नलः खे नीलबंधुरुष्मा बलेन दारुण्य धीम मध्यमानः
अणु प्रजातो हविषा समेध्यते तथैव मे वक्तिरियम ही वाणी. मला सुद्धा यातला वाणी हा शब्द कळला होता. त्याचा अर्थ हे आहे की अग्नी आकाशात सामान्य उष्णतेच्या रूपाने असतोच. बरोबर आहे. अग्नी आकाशामध्ये सामान्य रूपाने असतोच, तसं आपल्या ठिकाणी हे स्फुरण असतंच. पुढे त्या काष्ठाचं घर्षण जर आपण करतो तर तो अग्नी प्रगट होतो. तसाच हा ध्वनी पण प्रगट होतो जेव्हा संकल्प त्याच्याबरोबर येतो आणि त्याला वाऱ्याचं सहाय्य मिळतं. कारण वायू प्राणवायू आहेच ना. वायू हा आपल्या पाचही प्राण जे आपल्या शरीरामध्ये आहेत त्या प्राणांचं जेव्हा संकल्पाला सहाय्य मिळतं तेव्हा तो जसा अग्नी तृण आणि इत्यादी घातला की वाढतो, त्याप्रमाणे या संकल्पाला, इच्छेला जेव्हा वायूचं आणि उष्णतेचं सहाय्य मिळतं तेव्हा तो वाढतो आणि भडकतो. तर त्यांनी हेच सांगितलं की अगदी परावाणी परेपासून वैखरीपर्यंत हा असाच प्रवास आहे की अगदी सुरुवातीला परेच्या ठिकाणी अगदी सूक्ष्म, म्हणजे त्यांनी म्हटलं की अगदी सूक्ष्म ज्वाला जशा अग्नीच्या असतात, नाजूक अशा, असं भगवंतांनी वर्णन केलं आहे. आणि मग जर त्याच्यामध्ये आपण हवीर द्रव्य घालत गेलो तर त्या आधी काष्ठांचं घर्षण करतात. म्हणूनच जेव्हा कोणता यज्ञ खऱ्या पद्धतीने करतात तेव्हा काष्ठांचं घर्षण करून अग्नी निर्माण करतात. जो आकाशातला असतो तो तिथे निर्माण होतो. मग त्याच्यात आपण ते हवीर द्रव्य आणि ते सगळं घालतो, मग तो भडकतो. त्याप्रमाणे मूलाधाराच्या ठिकाणी असलेला सूक्ष्म नाद प्राणाच्या संगतीने आणि चेतना शक्तीने षटचक्रांच्या सामर्थ्याने स्वर मात्रा वर्ण स्वरूप होऊन वैखरीने प्रगट होतो, जे आपण या ठिकाणी सांगितलं आहे. इथे हे जे मूलाधार चक्र आहे दलाचं आहे. 4 दल आहेत. दल पाकळ्या, चक्र म्हणजे काय, पाकळ्या आहेत. आणि पाकळ्या म्हणजे काय आहे माहिती आहे का, की तो वायू जेव्हा उष्णता, वायू, नाद तो जेव्हा तयार होतो तेव्हा तो वळसे घेतो, कारण तिथे त्याला दाब मिळतो. त्या ठिकाणी त्याला वर जात असताना एक दाबाला तिथे त्याला म्हणायचं की त्या ठिकाणी दाब हा येतो आणि त्या दाबामुळे तो वायू असे वळसे घेतो. ते या मूलाधाराच्या ठिकाणी 4 वळसे होतात आणि म्हणून ते 4 दलाचं चक्र आहे असं म्हटलं जातं. आणि बरोबर तिथे 4 मातृका निर्माण होतात. त्या आहेत व श श श पोटफोड्या श आणि स अशा तिथे तयार होतात. जेव्हा तो वायू सूक्ष्म असतो, सूक्ष्मनाद या 4 मातृका तयार करतो. त्या पुढे जेव्हा तो आणखी वर जातो तेव्हा या ठिकाणी त्याला पुढे जे एक थोडासा अडथळा येतो, त्या ठिकाणी एक म्हणजे हे मणिपूर स्वाधिष्ठान चक्र येतं. त्यानंतर पुढे त्या स्वाधिष्ठान चक्राला जवळजवळ 16 पाकळ्या आहेत. त्याला 6 पाकळ्या आहेत. षडदल आहे ना, ते 6 पाकळ्यांचं आहे. म्हणजे 6 वेळेला त्याला तसं ते चक्राप्रमाणे फिरावं लागतं त्या वायूला. आणि तेव्हा जो नाद किंवा ध्वनी निर्माण होतो तो असतो व भ प आणि य र ल. हे तिथे मग ते नाद किंवा ध्वनी तयार होतात. अशा प्रकारे पुढे जात जात मग या ठिकाणी त्याला आपण म्हटलं पश्यंती वाणी, जिथे पुन्हा तो नाद किंवा ध्वनी हा कोणालाही ऐकू येत नाही. मध्यमा वाणी जेव्हा असते ते मणिपूर चक्राच्या इथे दशदल आहे. त्या प्रत्येकाचं अगदी सविस्तर वर्णन आहे. मग तिथे ह्या 16 हे जे स्वर आहेत, मग या ठिकाणी सगळे मिळून जवळजवळ 28 वर्ण तयार होतात. 3 चक्र मिळून, म्हणजे हे मणिपूर, अनाहत आणि त्यानंतर येणारं विशुद्ध चक्र, असे मिळून जवळजवळ ते सगळे जे काही वर्ण स्वर हे सगळं तयार होतं. आणि असं करत करत मग ते जे कोमल स्फुरण असतं ते पुढे त्याला मग मनाचं साह्य मिळून, पुढे मध्यमेमध्ये त्याला मनाचं साह्य मिळून त्याला संकल्प विकल्पाचं बाळसं चढतं वगैरे, असा तो जो सगळा भाग आहे ना तो अगदी छान वाचण्यासारखा आहे. आणि पश्यंती वाणी बोलू पाहते पण बोलता येत नाही. मणिपूर चक्राच्या ठिकाणी
थोडा मनाचा खेळकरपणा सुरू होतो आणि मनात जे गुणगुणणं असतं ते मध्यमावाणीमध्ये असतं. मग गुणगुण तयार होते ती. थोडंसं आणखी प्रगटीकरण असतं. अनाहत चक्राच्या ठिकाणी ते सगळे 12 वर्ण वगैरे येतात. मनाला विशुद्ध चक्राच्या ठिकाणी कंठस्थानी स्वरयंत्र असल्यामुळे मनाला तारुण्य म्हणजे त्या स्वरांना आणखी एक चांगला आपण म्हणूया आकार येतो म्हणा. आणि मग मुखामध्ये मात्र विखर वायूच्या साह्याने वैखरी वाणी तत्काळ प्रगट होते. यानंतरही मला सांगायचा अजून एक मुद्दा आहे. हे पुष्कळ आहे, मी एवढं सांगणार नाही, कारण फक्त आपल्याला थोडंसं लक्षात यावं की कशा प्रकारे हा वायूचा प्रवास वर येत येत प्राणांच्या सह्याने इथे प्राण आणि अपानाचं भांडण होतं वगैरे पुष्कळ सांगितलंय. अपान वायू प्राणावर रुसून खाली जातो, प्राणवायू वर जातो. हे सगळं स्वामीजींनी आपल्याला सांगितलेलं. ज्या प्राणायामाचं पुस्तक वाचलं तर स्वामीजींनी हा सगळा भाग स्पष्ट केलेला आहे. तो फक्त स्वामीजींनीच केलाय. प्राणापाने गतिरुध्वा हा जो श्लोक आहे त्याच्यावर प्राणायामाच्या पुस्तकामध्ये स्वामीजींनी जी संकल्पना मांडलेली आहे ती इतर कुठेही नाही आहे. थोडंसं बारकाईने आपल्याला तो अभ्यास करायला हवा आहे. तो सगळा हाच आहे. प्राण आणि अपानाचं जे ऐक्य होतं त्यामध्ये अपान प्राणावर रुजतो, तो खाली जातो. इथे एक भगवंतांनी सांगितलंय की जो प्राण आणि अपानाचं ऐक्य करतो तो योगी असतो. आता ते सगळं काय आहे ते त्या योग्यांचा प्रांत आहे सगळा. मला आणखी एक मुद्दा सांगायचा आहे, थोडाच वेळ राहिला, की पुढे गेल्यानंतर वैखरीच्या पलीकडे आज्ञाचक्र येतं. त्या ठिकाणी जाणारे फार कमी असतात, कारण सगळे त्या वैखरीमध्येच अडकतात. जे वैखरीमध्ये त्या ठिकाणी अडकत नाहीत असे योगी पुरुष आज्ञाचक्रापर्यंत जातात. ते 2च पाकळ्यांचं आहे. तिथे हम आणि सहा, हे 2 म्हणजे सहा अहम किंवा हम सहा असा सतत सतत जप असतो. तिथे ती हंसवाहिनी शारदा माता असते. फार कमी जण तिथपर्यंत जातात, फार कमी योगी, कारण तिथे आपल्याला काय म्हणतात रिद्धी आणि सिद्धी ह्या अडथळे आणतात. आणि जर त्या रिद्धी आणि सिद्धीला भुललो तर पुन्हा पूर्ण खाली येणं असतं. आणि स्वामीजींच्या बाबतीत आपल्याला म्हणजे स्वामीजींची गोष्ट संदर्भ माहिती आहे ना, की ज्याच्यामध्ये वर्णेकर प्रज्ञाभारती वर्णेकरांनी विचारलं, स्वामीजी हे सगळं मला ना असं काल्पनिक वाटतं हो, हे सगळं लिहिलेलं आहे ते मला काही पटत नाही. त्या ठिकाणी रिद्धी सिद्धी येतात, ते दिव्य गंध आणि दिव्य स्पर्श खरं आहे का हे? मला तर हे सगळ्या कल्पना वाटतात, कवी कल्पना. स्वामीजींनी काय म्हटलं होतं शांतपणे, मी हे सगळं अनुभवलेलं आहे. आणि जो योगी या ठिकाणी भुलत नाही, स्वामीजींनी काय म्हटलंय ते पण अगदी, की जसा दारावर भिकारी येतो आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही तर तो काही वेळाने निघून जातो, तसं या रिद्धी सिद्धींकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, की आपोआप त्या चालल्या जातात. आणि मग योगी पुढे जातो आणि तो त्या हंस परमहंस म्हणून समजला जातो. परमहंस परिव्राजकाचार्य असे आपले स्वामीजी हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहेत. मी कमी पडते मला माहिती आहे, कारण हे इतकं सूक्ष्म आणि इतकं विलक्षण आहे. आणि हा सगळा भाग जो आहे तो अनुभवाचा आहे. मी केवळ शाब्दिक तेही मला जेवढं समजलं तेवढंच सांगण्याचा प्रयत्न करते. मला वाचताना नेहमी अभ्यास करताना वाटलं मी याची अधिकारी नाहीच, पण योगाभ्यासा मिळो प्रेरणा, बस प्रेरणा मिळते आपल्याला, एवढंच खूप झालं. की हा विषय असा आहे की जो योगाभ्यासाला प्रेरणा देणार आहे. आणि आपल्या बोलण्यावर मग आपल्या म्हणजे मी आपल्या कोणालाच म्हणत नाही, माझ्या स्वतःला नेहमी सांगत असते की बोलताना मग किती सांभाळून मला बोलायला पाहिजे, की मला जे इथपर्यंत घेऊन जाणार आहे. इथे हा जो पुढचा मी चार्ट दाखवला त्याच्यात एकच महत्त्वाचं मला सांगायचं आहे, की ही परावाणी जी आहे ती ज्ञानप्रधान आहे. त्यामुळे जे ज्ञानी आहेत त्यांच्यामध्ये परावाणीची प्रधानता असते. ती तुर्या अवस्था आहे तिची, हे पण खूप महत्त्वाचं आहे. तुर्या अवस्थेमध्ये ही जाणली जाते. ती मूलाधार स्थान आहे, चतुर्दल दल आहे, 4 मातृका आहेत. जे बद्ध असतात त्या परावाणी त्याच्यामध्ये अज्ञानी मी अज्ञानी हेच स्फुरण देते. परावाणी स्फुरण देते, तर बद्धामध्ये ती फक्त मी अज्ञानी मी अज्ञानी म्हणजे जर मी अज्ञानी असं स्फुरण असेल तर परावाणी
चं स्फुरण आहे ते. मात्र मुमुक्षूची परावाणी ही पूर्ण परोक्ष ज्ञानाने भरलेली असते. जर परोक्ष ज्ञानाने परिपूर्ण कोणी असेल तर त्याची परावाणी ही पूर्णतः विकसित झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढची जी वाणी आहे पश्यंती ती मनप्रधान आहे. बाकीचं आपण पाहूया नको, कारण देहामध्ये ती असते जागृत. त्यानंतर सुषुप्ती हे तिचं अवस्था आहे. स्वाधिष्ठान दल आहे, वर्ण 6 आहेत. जर माझ्या मनामध्ये ईर्ष्या, मत्सर, हेवे, दावे हे जर येत असतील तर पश्यंती वाणी या ठिकाणी, बद्धाची वाणी पश्यंती या प्रकारे कार्य करते. मुमुक्षूची वाणी मात्र विवेक आणि वैराग्याने पूर्ण असते पश्यंती वाणी. म्हणजे जर विवेक आणि वैराग्याने पूर्ण असेल तो, तर त्याची पश्यंती वाणी नक्कीच कार्यरत, कार्यक्षम झालेली आहे. आणि त्यानंतरची जी मध्यमावाणी आहे हे सगळं बुद्धिप्रधान, म्हणजे विद्वत्ता इत्यादी जे सगळं आहे हे त्या मध्यमावाणीचं कार्य आहे. आणि त्यानंतर ती सूक्ष्म देहात असते. हे जाऊ दे. सांगायचा मुद्दा हा की ज्याच्यामध्ये जगत सत्यत्व आणि देह सत्यत्व भ्रांती, मी देह, जसं आपण स्वामीजी म्हणाले की केवळ देह योग्य निरामय राहावा, हा देह सत्यत्व भ्रांतीचा एक भाग आहे. ती जर माझ्यामध्ये आहे तर मध्यमा वाणी माझी तशा प्रकारे कार्य करते आहे. मात्र मुमुक्षूमध्ये महावाक्य जी आपण 4 म्हटली, जी केवळ तीच सत्य आहेत, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, ही 4 महावाक्य ज्याच्या मतीमध्ये, बुद्धीमध्ये दृढ झाली आहेत, त्याची मध्यमावाणी ही कार्यक्षम झालेली आहे, कार्यरत आहे. बाकी बद्धामध्ये ती सुषुप्तीमध्ये आहे. आणि वैखरी वाणी, बद्धाची वैखरी वाणी, मी बद्ध आहे हे कशावरून समजायचं की जर मी निरर्थक, वायफळ अशी सतत बडबड करत असेन तर मी अजूनही बद्ध आहे. पण मुमुक्षूची, जो मुमुक्षू आहे त्याची वाणी फक्त परमार्थाविषयी बोलते. पहा स्वामीजी जेव्हा त्यांच्याकडे कोणी एकदा आलं की स्वामीजी माझ्या मुलीचं लग्न ठरलंय, स्वामीजी काय म्हणाले? नारायण. ते म्हणाले मी जर आणखी काही बोलायला गेलो तर त्या विषयातून विषय वाढेल जो माझ्या काहीही उपयोगाचा नाही, नारायण. आणि त्यामुळे हे सर्व जीवनमुक्त जे पुरुष आहेत ते केवळ त्या परेहून परते अशा घरात राहतात. आणि ह्या 3ही वाणी त्यांची स्फुरण रोखून ठेवता येतात, नियंत्रण त्यांना करता येतं. एकच शेवटचा मुद्दा सांगते की एक मुंडक उपनिषदामध्ये याच सगळ्याबद्दल सांगितलेलं आहे. प्राणो ह्येष य सर्वभूतैर्विभाती विजानात विद्वान भवते नातिवादी. नातिवादी शब्द खूप महत्वाचा आहे. आत्मक्रीड आत्मरती क्रियावान एष ब्रह्मविदान वरिष्ठ. म्हणजे जो सर्वभूत मात्रांमध्ये आहे, सर्वांमधून अभिव्यक्त होतो अशा प्राणांचाही संचालक जो प्राण, त्याला जाणल्यानंतर तो विद्वान मनुष्य नातिवादी न अतिवादी, म्हणजे वायफळ बडबड न करणारा किंवा वायफळ बडबड थांबवतो, स्वतःच्याच ठिकाणी क्रीडा करतो आणि स्वतःच्याच आत्मतत्वामध्ये रममाण होतो, प्रत्याहार योग्य प्रकारे साधतो, चित्ताचं अनुकरण करतो, परेहून जे परते घर आहे तिथेच फक्त स्थित होतो. आणि असे नातिवादी आपले स्वामीजी होते, जे आपल्याला इथपर्यंत जा असं सांगत आहेत. प्रयत्न करायचा आहे. मला पूर्ण कल्पना आहे की ह्या पुष्कळ ह्यामध्ये त्रुटी होत्या. मला खूप सांगता आलं नाही कारण हा भाग खूप टेक्निकल आहे. हे तुर्या आणि त्यानंतर कारण, महाकारण, ह्या सगळ्या अवस्था, हे सगळे ॲबस्ट्रॅक्ट अशा कल्पना आहेत ज्या आपल्याला खूप अभ्यास करून मग त्या समजावून घेता येतात. पण मुख्य विषय हा होता की आपल्याला बोलताना ह्या सगळ्या प्रक्रिया, ह्या सगळ्या चक्रांमधून असा सगळा प्रवास करत करत जर तो शब्द माझ्या वैखरीतून बाहेर येतो तर मला तो शब्द किती सांभाळून बोलला पाहिजे, प्रत्येक शब्द, आणि तो शब्द
अंतरिक्षामध्ये कुठेतरी तो आहे अक्षर म्हणून, तो कधीतरी माझ्यावर परत येणार आहे. जर मी कोणाचं वाईट चिंतलं तर तो नक्कीच माझ्याकडे येणार आहे. आणि म्हणून नेहमी सगळ्यांचं शुभ चिंतत आपण नेहमी चांगलेच विचार मनामध्ये ठेवत आपला हा प्रवास जर केला तर आपण नक्कीच स्वामीजींचे लाडके हो. मला नेहमी वाटतं की बस हे सगळं स्वामीजींनी मला आपलं म्हणावं आणि त्यांना जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे माझं आचरण, माझा योगाभ्यास व्हावा एवढ्यासाठी आहे. ते मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला. आणखी तज्ज्ञ आहेत त्यांनी त्याच्यावर नक्की प्रकाश टाकावा. वाणीचा हा विषय इतका सोपा नाही आहे. आपण योगाभ्यासाच्या दृष्टीने थोडासा प्रयत्न केला, तो मी सांगण्याचा माझ्या वतीने प्रयत्न केला. जे काही कमी आहे ती सगळी माझी आहे. जे काही आपल्यापर्यंत पोचलं ते स्वामीजींची, त्या वाग्देवतेची कृपा, माझ्या श्रीगुरूंची कृपा. हे सगळं जे आहे वाग्यज्ञ तो मी आपल्या श्रोत्यांच्या चरणी, आदरणीय गुरुजींच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी अर्पण करते. माझ्या वाणीला विराम देते. सद्गुरुनाथ महाराज की जय.